जय भीम जय शिवराय मित्रांनो. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज आम्ही चाललो आहोत. पाऊस छान रिमझिम आणि बऱ्यापैकी पाऊस पडतोय. तर आता रानात चाललो आहे. भाऊ आम्हाला घेऊन चालला आहे. विद्या पण तयार आहे. तर रानामध्ये बघूया आता कोणत्या भाज्या आल्या आहेत. रानभाजी बघतो जरा हां कोणती आली असेल तर आम्ही दाखवू. हां डोक्यात काय घातलंय? छान गुलाब घातलाय यार. गुलाब नाही, मोगरा. मोगरा. हां भाऊने मोगरा दिलाय. मोगऱ्याची फुलं तर यायला चला लागली. मग भाऊ पण तयार आहे. भाऊ घेऊन जातोय आम्हाला रानामध्ये. तर रानामध्ये आता कोणत्या रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात, काढायला मिळतात, तर आपण ते काढूया. तर चला मग आता रानामध्ये जाऊया. बघा संकेत, भाऊ, विद्या आणि मामा आम्ही सगळे चाललो आहोत रानात. बघूया जरा फेरफटका पण आणि रानामध्ये कोणती भाजी आपल्याला बघायला मिळते, काढायला मिळते, त्याच्यासाठी आपण चाललोय. भाऊ आम्हाला घेऊन जातोय. एक एक काय काय दाखवतोय रस्त्याला काय काय आहे. कुठे? कुठला रे? मोठ्या पानाचा? बारक बारक पाणी नाही. हा मोठं पाणी भोपळा आहे मोठा. भोपळ्याचं. लावले की आले बघू शकता गुलाब खूप कळ्या हे झाल्यात. कळ्या आल्यात गुलाबांना मस्त पैकी. पाऊस पुन्हा सुरू झालाय आणि पावसाची मजा घेण्यासाठी आम्ही सगळे बाहेर पडलोय. संकेत काय विचार करतोय? काय रे? नको नको नाही बस. मोबाईल. पाऊस येतोय. विद्या मस्त पाऊस चालू आहे. बरं वाटते पावसात. चला असे कुठे घास घेऊन येत आहेत. बैलगाडी. आता बैलगाडीचा वापरच होत नसेल ना. हां वरती बघू शकतो कसं वातावरण. खूप छान वातावरण आहे. आणि भवानीचं डोंगर पण बघा. मला वाटतं पाऊस जास्त आहे तिकडे. काय धुकाट आहे बघा ना. वाटलं का ढगच वरून आहे, वरून आले. हे ते आपण खात होते ना घाणेरी. ए भाऊ, हे बघ, हे खातात ना भाऊ? खातात नाही ते फुलांचं मध असते. अरे नाही, हे खातात ना भाऊ. खराब झाले तिकडे असतात ना. हा. ते बोलतात ना उंबर उंबराचं झाड मस्त आहे. पण ते कच्चे आहेत. आली कच्ची. कच्चे. संकेत पिशवी घेऊन आहे. संकेत आज किती बघूया. संकेत भाजी काढणार आहे. बघ ना, कोकणात जर गेला तर नुसतं एवढं चिखलाभर संकेत करोशीला असता तर डोंगरात गेला असता ना. हे इथे पाणी काहीच नाही. हे भाऊ पण आमच्याकडे कसे कोके बिके भेटतात तिकडे मस्तपैकी. हा मासे हे बिशे. उगवतंय ना. हे बघा हे दिसतंय ना. थोडं थोडं मोड आलेले आहेत ना. मोड बोलतात ना. काय वाफो नाही, ते रुजून आलंय ना थोडं. कोंब आलेत ना. असंच ना. कोंब आले. धीर अंकुर. पावसा असं एवढ्या पावसात फिरायला मजा येते. कृपया खाली लक्ष द्या. खेकडा दिसला की उठून पिशवीत टाका. पाऊस पडला का नाही चांगला, पाणी व्हायला लागलं का नाही की आहे फुलावून इकडे जातात वरनं. खेकडे ना. चला पोचलोय आपण. सगळे चालतात. तर मेन रस्त्यावरून आपण तिकडे चाललेलो आतमध्ये. असं मस्तपैकी आहे बघा. बघू शकता हे सगळं. चला आम्ही आमच्या रानाकडे. आता आमचं वावर आहे पडीक. मागच्या वेळेस पण दाखवलं. थोडं तिकडे आलं आहे. हे बघ लोकांनी काय काय भाव आहे सोयाबीनचं ना. सोयाबीन पेरलेलं आहे. तर तसं हळूहळू येत आहे.
बघा पवनचक्की दिसते तुम्हाला, ती बघा तिथे पवनचक्की आहे वरती, दिसत असेल थोडं थोडं, तर प्रयत्न करतो झूम करून दाखवायचा. हां दिसली पवनचक्की, ही पवनचक्की आहे. हे बघा हे आमचाच वावर आहे, पूर्ण ही जमीन आमचीच आहे. आलेत काय? या पट्टीपेक्षा त्या पट्ट्या मोठे आहेत. नाही हे मोठी जागा आहे. हो मामा, इकडच्या मोठे आहेत. त्या असं लांबलंच काय आहेत. मग ही आपली तिथून वर हे काय इथपर्यंतच आहे तुमची. नाही पुढे ते बघ, ते झाड दिसतंय मग टेकावर, तिथून असं आहे. हे बघ इथपर्यंत आहे, हे पुढे झाडापर्यंत. काय करतो तू? खाली बघून चालायला पाहिजे. साखळी भेटला सक्रोबा भेटला. म्हणजे विद्या बोलते कोकणात नाही, पावसामुळे हे झालं. हा रे, ते फोडायला पाहिजे. ते मळीचं त्या मागच्या वेळेस मी दाखवलं व्हिडिओमध्ये, मळी टाकले होते त्या लोकांनी. पूर्ण मळीचे बरेचसे टँकर त्या लोकांनी आणून इथे ओतले, कारण जागा पडीक आहे. आणि त्या लोकांना काय मळी आणून, एक साखर कारखानेवाले मळी असे आणतात आणि पडीक जागा असेल तर टाकून पुढे जमिनीची वाट लावतात. तर हे बघा कोण ती बा तिथे पण हे इथपर्यंत आपलं आहे. अब असं हे बघ, हे आपलं आहे, हे बॉर्डर आहे ना, हे आपलं आहे. ते दगड वगैरे ते पुजारी आहेत त्यांचं आहे. इथून असं 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 जाऊया जरा पायवाट. काय झाड होतं? कोण नेतंय? जाळायला नेले असतील ना ते पिशवी दे. संकेत संभाळ, संकेतचा पाय घसरला. बाळा संभाळ, लागलं? थांब 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 दे. संकेतचा पाय घसरला, हा बघा स्लिप झाला. सांभाळा बाळा, ती चप्पल नाही, ती जाऊ दे. पॅन्ट जाऊ दे का? पॅन्ट नाही दुसरी घालायला. ए भाऊ, ही झाडं चावरले कोणीतरी. हे बघ ना, हे कोणी केलं बाबळीचं? पाणी नाही तर थांब दाखव, पुढे असेल कुठेतरी. मोबाईल विजेल. भाऊ एकदम कोणीतरी साफसफाई केली का रे इकडे? हा काय वहिनी बाबा, तिथे घसरतोय. तू पण ये नीट. संकेत पडला, संकेत पडला पाय घसरून. मामा काय तिकडे एकटाच मामा शोधतोय. मम्मी शिवाय खाल्ला. सगळे तू काय काढलंस की नाही? नाही बाबा, हे पडला इकडे, तुझं काय पण ही अजून आली नाही ना. नाही, कोवळी आहे, पण आता आलोय तर काढाय म्हटलं. चांगली कोवळी आहे ना भाऊ? मग एक आता खाऊ शकतो आपण. उलट ही कोवळी आहे काय रे भाऊ? मुंबईला हे पूर्ण टाका. हे रानभाजी ना. हा, ही तर रानभाजी. टाकळा सक्रोबा पण नाही आला ना. ते झालं असतं का नाही, पाथरी बित्री येते गावले असतं. हा पाथऱ्याची ना. ते पेरणी झाली असती का नाही सर्व बांगलायच्या वेळेला, पाथरी झालं असतं. काय ऐकत नसतो. भाजी ते भेटले ते काढते आपली नुसती. म्हणजे मला वाटतं संध्याकाळी हीच भाजी आहे आपल्याला मस्त लागते भाजी ना, टाकळ्याची. टाकळा. काय हा तू नाही खातोय? अरे तुम्हाला रान भाज्या. बघा हे बघा, ही मळीचं बघा किती वास पण छान येतं आणि पूर्ण भरलंय. साखर कारखान्यावाल्यांनी
आणून ही मळी पूर्ण आमच्या शेतामध्ये टाकली अशीच न विचारता. कोणाच्या पण रानामध्ये हा चोरून टाकून देतात ते लोक. हो पूर्ण शेताची वाट लावतात. बघू शकतो. तेच बघतोय टापरीची देतो. आता थोडासा बांध फोडावा लागेल आम्हाला आणि ते सगळं पाणी बाहेर काढावं लागेल. पण आम्ही जर बांध फोडला ना तर ते रस्त्यावर सगळं पाणी झालं आणि तिथून एखाद्या वेळेस गाड्या वगैरे स्लिप होऊ शकतात. म्हणून आता ते बघूया काहीतरी पर्याय केला पाहिजे. कारण आता थोडा पाऊस आला ते पूर्ण भरून जाईल. आता बघूया काहीतरी त्याच्यासाठी पर्याय करून ते पाणी काढावं लागेल कसं तर. नाही तर शेताची पूर्ण जमिनीची वाट लागणार आहे. हे बघा टायफॉइडची भाजी आम्ही आणली आहे. रानभाजी काढली, थोडी पिशवीत ठेवली, अजून थोडीशी भेटली तर अजून काढणार आहे आम्ही. कोवळी आता नुकतीच येते कारण आता तिकडे पाऊस चालू झाल्यामुळे भाजी ही कोवळी आहे. तरी आम्ही भाजी आता काढली आहे मी एवढी, अजून पिशवीमध्ये देखील आहे. काय रे ए भाव, मला वाटतं 2-3 दिवसात ये. भाऊ काय आहे ते? ते भाऊ हे बघ, ह्याच्यात थोडा रंग येतोय. कशामध्ये? ते एवढं असं होतं भाऊ, एवढं मोठं. आणि त्याला आपण फोडलं का नाही हा. की असं पिवळं हे येतो पावडर. चला तलावाकडे जाऊया. इथे तलाव आहे पण आता पाऊस नाही पडला ना तर पाणी जमवण्यासाठी ते केलेलं तयार आहे. पण अजून पाणी नाही आहे त्याच्यात. हळूहळू चाला रे सगळ्यांनी. कुठे? कुठे खेकाड? हे खेकाड खेकाड. हा खेकडा. पकडा पिशवीत टाका. हे नको आवाज करू रे. हवा खेकडा. हे सोडायला आलो. पिल्लं सोडायला आलं. लहान आहे. बघा कसा खेकडा बघतोय भाव तो माझ्याकडे. संभव विद्याच्या हाताजवळ पण खेकडा आहे. बघा हा बघा, त्यापेक्षा हा बघा हे बघा खेकडा. हा बघ, हे नाही खाऊ शकत ना हातात ते म्हणजे लाल आहेत. ती बोलली ना ब्लॅक पाहिजे. बघा. हा तलाव आहे पण अजून पाणी जमा नाही झालं. फक्त म्हणजे पाणी अडवण्यासाठी बनवलेलं आहे फक्त गणपती सोडतात भाऊ इथे ना. हा जवळ. इथे आता पाऊस काय अजून व्यवस्थित पडला नाही. जेव्हा पाऊस पडेल ना तर हे समोरून डोंगरातून जेव्हा पाणी खाली यायला चालू होईल ना वाहायला तेव्हा हा तलाव भरायला चालू होणार. आता काय पाऊस एवढूसाच पडला, जास्त काय पाऊस पडला नाही. तर आपण असेपर्यंत जर भरला तर नक्कीच आपण येऊया इकडे. खूप मोठा आहे. खेकडेच खेकडे. खेकडे बघा बांधाच्या बाजूने एवढे खेकडे बघतायत पण पकडण्याची डेअरिंग मात्र एकात पण नाही आहे. नको आम्ही नाही पकडणार आहे खेकडे पाहिजे. कारण ते आत्ताच असे म्हणजे एकदम भरलेले नाहीत ना, असे एकदम छोटे छोटे पिल्लं आहेत ते. म्हणून आम्ही नाही घेत आहेत पकडत आहे ते. हे अशा दगडांच्या बाणाला ह्याच्यामध्ये आहे. मस्त रे भाऊ. हे बघा तलाव भरलं की मग इकडे गणपती परत हे देवींचं विसर्जन होतं. ते बघा हे आता दिसतंय आपल्याला इथे. बघा देवीचं ते पाट वगैरे आतला भाग. चलो झेंडूची फुलं बघ तिथे. चलो आज जवळ आलं त्यासाठी झालं. झेंडूच्या फुलं. चल विद्या काय एकटी फिरते ती. बघा एकटीच फिरते भाज्यांसाठी. बाबा कुठे जाऊ नकोस. एकुलती एक बायको यायची. नाही माहिती आहे तुला रानातलं कामं येतात पण एवढं पण नको. तो रस्ता तिथून. भाऊ इथून जाऊ शकतो. तिथून नाही चढवून. विद्या मला वरती इकडे बांधावर बोलवते, काहीतरी दाखवते बोलते. बघूया काय आहे. हे बघा, तुम्ही इथे ओळखू शकता काय काय आहे? कुठे आहे? हे बघा, हा हा बघा चालतोय, बघितलं? दिसतोय का? हे बघा हा गवतासारखाच दिसतोय. कोण ओळखू पण शकणार आहे. नागतोडा हा बघा. किती निसर्गाने प्राणी बनवलेले आहेत खरंच. काहीच असं वाटत नाही. हे बघा पुढे त्याला असं सोंडेसारखं आहे बघा. कोण ओळखूच शकत नाही. कुठे गेला? गवत आणि ते सेम वाटतंय का? दिसतंय गवत आणि सेम. हा बघा हा बघा हा कोणता नागतोडा बोलली ती काहीतरी. गवतामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. बघा ना सेम गवताच्या पातीसारखाच आहे. बघा चाललाय सेम. भाऊ ये वरती. विद्या
बाबा विद्या चालायला एक्सपर्ट आहे. इथून भाऊ या इथूनच. हे आम्ही स्पेशली गोंड्याची फुलं बघायला इकडे आलो. बघा ना किती छान आहे. छान आहे. धरा पकडा. चला मी तर आलोय. विद्या सांभाळून ये बाबा. नाही बाबा यायला भेटेल का? हात दे. चप्पल हे झाली. हात धर पकड. नाही चप्पल घाल चप्पल घाल. नको पाय घसरे. बघा चिखलात कसे पाय हे झाले तिचे. द्या हात द्या. आले आले. चला बाबा लागेल डोक्याला. बाबा किती अडचणीतून मला विद्यार्थी तू घेऊन गेलीस तिकडे. किती अडचण होती. छत्री नागतोडा पण दाखवायचा. नागतोडा तर बघितला बाबा. तो तर एकदम गवत होता आणि त्याच्यात काहीच फरक नाही. चला मस्त रिम. ये ना इकडे ये. इथं पाणी आहे. हे इथे तर जास्त पाणी. इथे ये पुढे पुढे ये बघ इथे. भाव शिवची पण कोणी लावली? रानात आलेली आहेत ही कोणी टाकलेला. हे बघ बाटल्या बांधून ठेवल्यात. का रे भाऊ भाऊ लय वर्षाची. हे बाटल्या का बांधल्यात अशा. अच्छा लॉजिक आहे याच्या मागे पण. बघा या बाटल्या ज्या झाडाला बांधून ठेवल्या आहेत तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असं बाटल्या इथे बाटल्या ना बांधून ठेवल्यात. म्हणजे हे पिकं वगैरे असली ना हवा आली की त्या बाटल्या वाजतात. मग त्या वाजल्या ना बाटल्या की कुठले प्राणी वगैरे काय जवळपास असले की ते घाबरतात याला. मग म्हणजे त्यांना वाटतं कोणतरी असेल. आणि हे बघा ही फुलं बघा भाऊ. फुलं रानातलीच आहेत ना हे? बघू शकतो आपण कसं छान. चलो ए काढली फुलांचं. आता भिजलायच फोन. ए काढा. हा तर विद्या सोड विद्या. बघू हे रानटी फुल आहे. हो हो मस्त बघा ना फुलं. आता मला हा काचपठारला पण अशीच फुलं आता येतील. हे आमच्या इकडचं काचपठार छोटंसं फुलांचं मस्त आहे. आलेत ना मस्त फुलं आलेत. चला खेकडेच खेकडे आहेत. पायाखाली बघा बघा पायाखाली पण खेकडे आहेत. हे बघा हे खेकडे छोटे छोटे. छोटे 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 एकदम पिल्लात. आम्ही जाऊ दे सोडतो त्यांना. पायाखाली पण येतात ते. खूप पाऊस येतोय रिमझिम रिमझिम. बघा चांगला पाऊस आहे. भिजायला पण मजा येते. हे सक्रोब आहे. सक्रोबा म्हणजे अजून नाही आलंय ना. नाही अरे कवळं म्हणजे भारंगीचं येते. भारंगी कोकणामध्ये हा. भारंगी बोलतात. आणि आमच्या इकडे सातारामध्ये ते सक्रोबा सक्रोबा. पळतो पळतो भाऊ भाऊ. नको नको. बोलतात. Change करतायत कुठे ना कुठे काही. कुठे कुठे पळतो पळतो. हा बघा हा बघा हा बघा हा बघा. हा बघा एक बसलाय. हा बघा एक पळतोय. खेकडेच खेकडे. विद्याने डेअरिंग केली. एक छोटासा खेकडा पकडलाय पण त्याला सोडणार आता पण ते आम्ही. आहे नांगे आहेत त्याला चांगले. नागे डेंगे वगैरे आहे. हा. विद्याने डेअरिंग केली बाबा. विद्या हे पण छोटस आहे ना. मोठा असतं तर नसती डेअरिंग झाली. काय सोड त्याला पाण्यामध्ये. हा सोडला. ए ओ घ्या भाजी घ्या. बाई सगळीच भारंगी. बघा भिजले. ऊस बघा मोठा पाऊस आला तर वाऱ्याने सगळा ऊस झोपला. दर आता आपण आमच्या दुसऱ्या शेतामध्ये जातोय. तिथून रस्ता आहे. भाऊ नेतोय. त्याच्या मागून जायचं आहे.
भिजली बघ किती. ऊस आहे, ऊसाचा आवाज येत असे बघा हवेने कसा. हे बघा इथे पण मळी टाकली. एरंड ना भाऊ? भाऊ हा एरंड हे आहे? इथे पण मळी टाकली. हा, हे एरंडाचं ना हा, एरंडाचं आहे. तेल काढूया का? एरंडाचं तेल. निघतं ना तेल. एरंड. असे ठिबक सिंचनचे बघा असे पाईप आहेत, असे पाईप आणि त्याला असे कॉक असतात. हे बघा हे कॉक दिसतात तुम्हाला वरती, ते असे पाईप टाकून ठेवलेले आहेत. आता नंतर मला वाटतं ऊसाची हे करतील, हे केलेत ते. आणि मग त्याच्यावर ठिबक सिंचन चालू होईल तर ठेंबे ठेंबे पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी. आता आम्ही आमच्या वावरात आलो आहे. आमचं रान, आमचं शेत पडीकच आहे सध्या, काहीच केलं नाही. त्याला पाय सरक. हां, ते आम्ही शेती करतच नाही त्याच्यामुळे बघा सगळं असं पडीक झालेलं आहे. आता आम्ही प्लॅनिंग करतो आहे, मेहनत घेणार आहोत. गावाकडे जास्त आता राहायचं आहे. बघा हे सगळी आमची जमीन आहे. ही पूर्ण आमची जमीन नाही, हे पूर्ण लांबपर्यंत आहे. हा बघा हा एक वरचा पट्टा आणि हा बघा भाव तिकडे उभा आहे. हा पूर्ण पट्टा आपला आहे, आपली शेती आहे. जर हिला लेवल केली ना ते एक नंबर शेती होणार, कारण असं मध्येच टेकड आहे याचं आणि त्या साईडला पण तेवढी जागा आहे, लांबलचक पट्टा आहे. हा हे बिबुआ जे असतं ना ते बिबुआचं झाड आहे. हे फार जुनं झाड आहे, म्हणजे माझ्या आजीने लावलेलं आहे, आजी आजोबाने त्यावेळेस लावलेलं आहे. तर हे बिबुआचं झाड बघू. बिबुआ हे बघा, हा वहिनी बिबा खातात. नाही बोंड, त्याची बोंड चांगली आहे. हे बघा हे बिबुआ बिबे खाली बिबे पडले. जखमला लावतात ना? सीझन गेला आता ते. जखमीला ना. हा, कोरा कोण बिन काय कोरा झाला तर लावतात. हां हे मोर आले की आता येतील बी बोकटचे. हां जखम वगैरे. डिंक काढायचं. त्याचा ते डिंक लावायचं त्याला. बिबुआचा डिंक लावायचा ना. बिबा फोडायला लागतात. टाचारीचा फुटतात ना, हां हां त्या टाचात रक्त येतं. होय, असं आपल्याकडे नाही भेटत ना. असे असतात ते आमच्याकडे. टाचांमध्ये पण ना ते टाचा भेगा पडतात त्याला पण भरतात. हे बिबुआ गरम करून हे करतात ना. ते सुकवायची असतात ना. आहेत ना आपल्याकडे बाटली भरून ठेवले. आता उगावतील बरोबर. उगू दे. त्याची बोंड खायला मजा असते का? बघा हे रान वाढलंय. तर आता आम्ही जेव्हा म्हणजे ऊन पडलं होतं तेव्हा आम्ही विचार करत होतो की जाळून टाकायचं सर्व, पण जाळलं नाही आम्ही, कारण ना इथे पण बाजूला ऊस वगैरे आहे ना इथे, तर उगाच एखाद्या ठिणगी वगैरे उडेल म्हणून लोकांच्या शेती पिकाची नुकसानी नको म्हणून आम्ही काही ह्यावेळेस जाळलं नाही. पण आता हे काढायचं आहे सगळं व्यवस्थित, सगळं रान क्लीन करून व्यवस्थित थोडीशी जमिनीची लेवल चांगली करून हे करायचे. ते बघा इकडे पण हे चक्रोबाचं काढतायत झाडं. हे बघा किती रान वाढले, म्हणजे पडीक जमीन आहे त्याच्यामुळे एवढं सगळं हे आम्ही लक्ष देत नाही ना, त्याच्यामुळे असं सगळं झालेलं आहे. हे बघा हे आयनाचं झाड आहे. आयन ना, आहे ना का बाई ना? आयनाचा उपयोग काय? फक्त ना ना उपयोग काय ना भाऊ याचा. आपण हे खूप जुनी झाड आहेत, आजीने आमच्या त्यावेळेसचे लावलेली झाडं. आपण थोडं अडचणीतून चाललोय सगळे. आम्ही तर स्लीपर सगळ्या घातल्यात, पाय सटकतात सगळ्यांचे. ते नाही बाबा सांभाळा रे, सगळे जण चालताय हळूहळू. तिथे बघा सागवान लय उगवलंय. कुठे किती अडचण आहे ना भाऊ. हेच आपलंच आहे दोन्ही बाळा. काय एवढी मोठी आहे काय इथं? हे बघ. कुठे थांब. हे बघा कडुलिंबाचं झाड बांधावरच आहे. हे सुद्धा रान आपलं आणि हे सुद्धा रान आपलंच आहे. हे जर एकत्र केलं ना खूप मोठा पट्टा होईल. हो, ते बघा सागवानाची झाडं सगळी आली आहेत. दिसतात ना ही मोठी मोठी पानं, ही जी मोठी 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 पानं आहेत ना ती सागवानाची झाड आहेत. साग. आणि हे पण सागाचं आहे ना भाऊ. हे मोठं झाड हो. हे बघा हे पण मोठं झाड आहे, ते सागाचंच आहे. हे अडचण आहे जास्त. हे झालं का विद्या?
ते बघा ते लोक नुसते भाजी काढतायत. अरे दोघे जण. सक्रोबाची बस झाली. भाजीच काढतायत. हा हा गाय वगैरे बांधले असेल ना. हा हा हा. विहीर खोदली तिथे माहिती? नाही त्यांची विहीर जुनीच आहे तिकडे. आता इकडे घर पण ते छोटंसं घर बांधतात तिथे रानामध्ये. म्हणजे कधी आला रानामध्ये कामं चालू असतील तर तिथे आराम करतील जेवायला वगैरे. आणि किंवा रानातलं सामान वगैरे ठेवण्यासाठी असं छोटे छोटे घरं पण बांधतात लोक असे रानामध्ये. हे भारंगीला ना कोवळं अगोदरच आलेली होती वाटतंय, त्याच्यामुळे ह्याला आता फुलं येण्याचं आता हे चालू झालंय. कळी आली त्याला, फुलणार. मग ह्याची अशी वांगी कलरसारखी अशी फुलं असतात, छान असतात ती. पण त्याची पण भाजी केली जाते. हे अगोदर आलेलं आहे झाड. सांभाळून चला रे, चिखलामध्ये पाय रोवतील संकेत. भाऊ भाई गुरं बांधले इकडे. कोणाची? सीताराम भोसले. पावसात भिजतायत गुरं यार. आता हे दिसते ते, आता इथनं पुढे सर्वांची दिसत नाही. चालू इथून मधून नाही जाऊ शकत भाऊ. चिखल ना. भाऊचे पाय बघा चिखलाने बघा कसे भरलेत. त्या दिवशी मी तर राहून बसलो डोक्यावर भारा. हा हे काय पायाची वर. इथून गेलास हो. बाबा चिखलाचे पाय बघा, पाय सटकतायत. ए संभळ भाऊ. सटकला होता भाऊ. मामा तू एकदम आरामात चाल. बघा हे मागच्या वेळेस आम्ही जी रानात ही नेली होती अंगणामध्ये मातीची भर टाकली होती ना. बघा इकडून माती नेली होती. हे बघ इथनं हे एवढं पाणी, एवढं पहिला उंच होतं, इथनं रस्ता होता असा तिकडे जायला. हे सगळं पाण्याने गेलं ना. हो पाण्यानं वरनं प्रेशर पाण्याचा. तिथनं असं वरनं आम्ही जायचो इकडे. काय हे बघा गुरं मस्तपैकी. गाय आहे रे, गाय बघते बाबा. हा विद्याने बघा मेहंदीचं झाड, मेहंदी तोडते. बघू शकतो आपण मेहंदीची छोटी छोटी पाने आहेत एकदम. थोडं मम्मी लावेल हाताला थोडा. डोक्याला लावायला पण चांगली आहेत ना रे. वाटून लावतात ना. बाबा विद्याला काय झाडं रानात भेटली म्हणजे ती काय सोडत नाही. त्या झाडांचं पूर्ण हेच करून टाकते. पण तिला झाडांची बरीचशी माहिती आहे. बघा तिने मेहंदीचं झाड पण शोधून काढलं इथं. कसे गायी बघा, किल्लारी गायी आहेत, बघतायत. चंदनाचं झाड आहे, भाऊ बोलतो चंदनचं झाड आहे. हे बघा ही छोटी छोटी पानं, हे छोटं पानचं आहे ना. हे बघा हे चंदन, हे चंदनचं झाड बोलतोय. तिथे त्यांच्या बांधाला कडेला आहे, ते फुटून आलंय. हे बघा इथे दिसतोय गांधील मशीन. हे बघा, हे बघा दिसतोय. थांबा दाखवतो. हा बघा गांधील मशीने मऊ केलं, तयार केलेलं. छोटंसं होतं, आता नाही आहे, सुकलंय ते. चंदनाचं झाड धर भाऊ. त्याच्यावर चंदनाच्या झाडावरती सरडा बघा दिसतोय. हा बघा इथे सरडा आहे, इथे बसल्या दिसलाय सरडा आहे. आणि हे चंदनाचं झाड आहे छोटंसं. चला तर आता बऱ्याचशा भाज्या आपण रानभाज्या घेतल्या आहेत आणि आता आपण घराकडे चाललेलो आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्ही प्रयत्न केला आमच्या रानामध्ये जाऊन रानभाज्या दाखवायचा मी प्रयत्न केलाय. तर हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे आम्हाला माहिती पडेल तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते. आमच्या सातारामध्ये म्हणजे रानामध्ये भेटणाऱ्या ह्या भाज्या होत्या, त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. तर चॅनलला नवीन असाल, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलला आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला माहिती मिळते, अजून काही आम्हाला मार्गदर्शन मिळतं. तर चला तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण आपली सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.